पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधवांच्या एसएमएस प्रकरणानं वेगळं वळण घेतले। जाधवांनी नशेत एसएमएस केल्याचा दावा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यांच्याविषयीचा अहवाल 7 दिवसांमध्ये गृह खात्याला पाठवणार असून त्यांच्यावरील कारवाईबाबत राज्य सरकारच निर्णय घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी लिहिलेल्या पत्रानंतर होत असलेल्या या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। अमरावतीचे महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी लिहिलेल्या पत्रात मराठा असल्यानं आपला छळ होत असल्याचा आरोप पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्यावर केला। मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडानं काढलेल्या 3612 कोटी रुपयांच्या स्वस्त घरांच्या योजनेसाठीच्या टेंडरला स्थगिती देण्यात आली आहे। या प्रकरणी म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्षांकडून अहवाल मागवण्यात आलाय। म्हाडानं एका विशिष्ट कंत्राटदारासाठी टेंडर काढल्याचं लक्षात आल्यावर तातडीनं या टेंडरला स्थगिती देण्यात आली आणि विशेष म्हणजे कंत्राटदारासाठी 3 अटी शिथिल करण्यात आल्याचंही प्रथमदर्शनी पुढे आले। या प्रकरणी योजना खोळंबली तरी चालेल अशी भूमिका मंत्र्यांनी घेतल्याचं सूत्रांनी म्हटलं। त्याचा आम्ही विचार करू वगैरे वगैरे जे काही अटी शर्ती होत्या तो म्हाडाच्या होता तेही आपण रद्द केलेले आहेत यापूर्वीच आणि म्हणून टेंडरमध्ये ते प्रकाशाने समोर येत नव्हतं चित्र आणि त्याच्यामुळे एक गैरसमज निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली। म्हणून त्याला स्थगित करून त्या टेंडरमध्ये जी थोडी सुधारणा करायची आहे ती सुधारणा करायची सूचना देऊन असं का झालं या संबंधीचं माहिती मागून त्या कामाला सुधारून पुढे गती देण्याचं काम आपण केलं। बेळगावात कानडी सरकारची दडपशाही सुरूच आहे। 5 मराठी तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेळगावमध्ये काळा दिन पाळल्याप्रकरणी या 5ही तरुणांना कानडी पोलिसांनी अटक केली होती। अटकेनंतर या कानडी पोलिसांकडून या तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली होती। बेळगावातल्या घटनांची राज्य सरकारनं दखल घेतली आहे। कानडी सरकारची दडपशाही आणि हुकुमशाहीची राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निषेध करण्यात आला। मराठी भाषिकांवरील अत्याचार अन्याय गुन्हे दाखल करणं याची दखल या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे। याबाबत कर्नाटक सरकारला तीव्र निषेध कळवण्यात येणार आहे। कर्नाटक कायदा प्राधिकरण सेक्शन 2 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले। त्याच्याप्रमाणे त्यांनी बेल होऊ नये म्हणून अनेक त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवण्यात आले। पण आज माननीय तृतीय दंडाधिकाऱ्यांनी आज त्यांचा 43 जणांचा जामीन अर्ज मंजूर केला। पण दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये ज्याप्रमाणे कॉलेजची मुलं ट्रॅडिशनल डेला ज्या खेळण्यातल्या गन घेऊन जातात तशाप्रमाणे एक मुलगा खेळण्यातली गन घेऊन सामील झाला होता। कर्नाटक सरकार पोलिसांनी मुद्दाम आणखीन एक त्याच्यात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला। त्यामुळे आता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या कक्षेमध्ये तो गुन्हा येत नाही। त्यामुळे आम्हाला सेशन कोर्टामध्ये आता उद्या आम्ही त्याच्या रितसर पिटिशन दाखल करणार आहे। महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या तडकाफडकी बदलीचे पडसाद प्रभाग समितीच्या बैठकीत उमटले। गांधींच्या बदलीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकजुटीने सभात्याग केला। तसंच विभाग कार्यालयाच्या तळमजल्यावर काँग्रेस एनसीपी नगरसेवकांनी उपोषण आंदोलन सुरू केलंय। त्याला अन्य पक्षातल्या नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवलाय। गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात विभागातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केल्यानं भाजप आमदारांच्या राजकीय दबावामुळे मुदत संपण्याआधीच त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये वीरमरण आलेल्या हुतात्मा राजेंद्र नारायण तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय। चंदगडमध्ये कारवे या मूळ गावी राजेंद्र यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। तुपारे यांचा मुलगा आर्यन यानं त्यांना मुखाग्नी दिला। वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती। यावेळी कारवे गावातलं वातावरण शोकाकुल झालं होतं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे, खासदार धनंजय महाडिक यांनी शहीद राजेंद्र तुपारे यांना श्रद्धांजली वाहिली। शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे भारत जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। तसंच यावेळी पाकिस्तान विरोधातला संतापही पाहायला मिळाला। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या। राजेंद्र तुपारे हे 22 मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते। 13 वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते। पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात रविवारी त्यांना वीरमरण आलं। राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, त्यांची 2 मुलं, आई-वडील आणि 2 भाऊ आणि 1 बहीण असा परिवार आहे। राज्य सरकारकडून शहीद तुपारे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई सुरू झाली आहे।
न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्यातल्या अनधिकृत धार्मिक स्थळांचं सर्वेक्षण करून 2009 नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळं निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्यानुसार नाशिक महापालिका हद्दीतल्या वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळं महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। आज पहिल्या दिवशी सिडको विभागातल्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातल्या 4 ठिकाणी कारवाई करण्यात आली। नागरिकांचा रोष पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। 18 तारखेपर्यंत कारवाई सुरू राहणार असून पहिल्या टप्प्यात रस्त्यावरची किंवा रस्त्याला लागून असणारी 84 अतिक्रमणं जमीनदोस्त केली जाणार आहेत। नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय। जिल्ह्यातल्या पारा 10 अंशांच्या खाली घसरला। निफाडमध्ये तापमान 9 अंशांपर्यंत खाली आलंय। गेल्या काही दिवसांपासून 11 ते 13 अंशांच्या दरम्यान असणारे हे तापमान आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळजाचा ठोका चुकायला सुरुवात झाली आहे। गव्हाच्या पिकाला मात्र थंडीचा फायदा होणार आहे, तर या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम जाणवला। उबदार कपडे खरेदी करण्याकडे नाशिककरांची धावपळ सुरू झाली आहे। द्राक्षांची पंढरी असलेल्या निफाड तालुक्यामध्ये गेल्या 4-5 दिवसात थंडीचं हे प्रमाण वाढलंय। तापमानातली ही घट अशीच राहिली तर नगदी पीक असलेल्या द्राक्षाच्या उगवणीवर याचा परिणाम होणार असून निर्यातक्षम मालाची प्रत सुद्धा खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे। सामाजिक बांधिलकीचे पण झी24 तासनं अनेक अभिनव उपक्रम राबवले। प्रदूषणमुक्त दिवाळी हा त्यातलाच एक उपक्रम। या उपक्रमाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला। याच उपक्रमातून प्रेरणा घेत पिंपरी चिंचवडमधल्या सुमित माने आणि अजित शेख या 2 विद्यार्थ्यांनी फटाक्यांचा खर्च टाळत 2 CCTV खरेदी केले आणि ते काळेवाडी परिसरामध्ये एका कार्यालयावर लावलेत आणि त्याचं अनेकांकडून कौतुक होतंय। नागपूर शहराचे शिल्पकार असं बिरुद मिळवणाऱ्या सिडकोचं नागपुरातून गाशा गुंडाळण्यात आला। 1997 मध्ये सिडकोनं नागपुरात मेघदूत प्रकल्प आणला। बुटीबोरी इथल्या 20 हेक्टर जागेवर सिडकोनं विकास कामं केली। डिसेंबर अखेरीस हे कार्यालय बंद होणार असून या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी सामावून घेतलं जाणार आहे। धुळे एसटी विभागाला यंदाच्या दिवाळीत सुगीचे दिवस आले। धुळे विभागाने एकाच दिवशी तब्बल 1 कोटी 2 लाख रुपये कमावण्याचा विक्रम केला आहे। विभागाला रविवारी एकाच दिवशी उत्पन्न मिळाले। सांगली जिल्ह्यानं राज्यामध्ये 1 कोटी 5 लाख रुपये कमावून पहिला क्रमांक पटकावलाय, तर धुळे विभागाने एकाच दिवशी कोटींचं उड्डाण घेत दुसरा क्रमांक पटकावलाय। गेल्या वर्षी धुळे विभागानं 93 लाखांपर्यंत मजल मारली होती। यंदा मात्र कोटींचा पल्ला ओलांडत नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आलाय। विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नाहीत, त्यामुळे हा विक्रम मोडला जाण्याचीही शक्यता आहे। जळगाव असोदा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 3 जणांचे बळी गेले। रितेश भोळे या तरुणाचा खड्ड्यात गाडी पडल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून रस्ता नव्यानं बनवण्याची मागणी केली। आंदोलन चिघळत असल्यानं सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली। मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं। अधिकाऱ्यांनी तातडीनं रस्ता तयार केला नाही तर आपणच आंदोलन करू असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला। दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचं सुप्रीम कोर्टाकडून गठीत प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगितले। याबाबत मंडळानं कोर्टाला सुनावणी घेण्याची विनंती केली। प्रदूषण रोखण्यासाठी कोर्टानं जे आदेश दिले होते त्याचं पालन झालं आहे की नाही यावरही सुप्रीम कोर्ट विशेष लक्ष देणार आहे। गेल्या सुनावणी दरम्यान प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला फटकारलं होतं। सरकारला भविष्याच्या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे, मात्र दिल्ली सरकारचं धोरण जुनंच असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं। आता नव्यानं होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट प्रदूषणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना कठोर निर्देश देण्याची शक्यता आहे। दरम्यान दिल्लीतल्या नागरिकांना विषारी हवेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे। दाक्षिणात्य सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हेलिकॉप्टरमधून स्टंट सीन करताना 3 सिने अभिनेत्यांनी तलावात उड्या घेतल्या, मात्र या जीवघेण्या स्टंटमध्ये 2 अभिनेते तलावात बुडाले। मस्तीगुडी सिनेमाची शूटिंग सुरू असताना टिपागुंडानहल्ली इथल्या तलावाजवळ ही घटना घडली। मस्तीगुडीच्या लीड रोडमध्ये असलेले अभिनेते दुनिया विजय यामध्ये वाचले, मात्र इतर 2 अभिनेत्यांचा बुडून मृत्यू झाला। अनिल आणि उदय हे दोघे पाण्यात बुडाले। चित्रपट निर्मात्यांनी पुरेशी काळजी न घेता शूटिंग केल्यानं हा अपघात घडला। या प्रकरणी निर्मात्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। हॉलिवूड थ्रिलर स्नेक्स ऑन अ प्लेन मधल्या दृश्यांचा अनुभव मेक्सिकोमधल्या एका विमान प्रवाशांना आला।
एरो मेक्सिकोच्या टॅरिऑन ते मेक्सिको सिटी या विमानात लॉकरमधून लटकत असलेला हिरवा साप प्रवाशांना दिसला आणि यामुळे एकच गोंधळ उडाला। प्रवाशांची पाचावर धारण बसली। 5वी आणि 6व्या रांगेत अडकलेले काही प्रवासी विमानातल्या कर्मचाऱ्यांनी दिलेलं ब्लँकेट पांघरून बसले होते। अशा स्थितीत बराच वेळ गेला। पायलटला याची कल्पना दिली गेली। पायलटने मेक्सिको सिटीच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिल्यानंतर या विमानाला प्राधान्यक्रमानं उतरवण्यात आलं। सर्पमित्राला बोलावून या सापाला पकडण्यात आलं आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला। बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचवर आधारित इश्क जुनून हा हिंदी सिनेमा 11 नोव्हेंबरला रिलीज होतोय। त्याच्या प्रसिद्धीचे पोस्टर्स संपूर्ण मुंबईमध्ये लावलेत, मात्र हे पोस्टर्स अश्लील असल्याचा आरोप शिवसेनेनं केला। समाजात विकृती वाढण्यास अशी अश्लील पोस्टर्स कारणीभूत असल्याचं मत शिवसेनेनं मांडलंय। या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय। प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटाच्या होर्डिंगवर निर्बंध आणावेत, तसंच निर्माता आणि पोस्टर्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। तर महापालिकेची परवानगी न घेता लावलेल्या पोस्टर्सवर त्वरित कारवाई करणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं। पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। पाकिस्तानकडून सकाळपासून जम्मू काश्मीरच्या नौशेरा भागामध्ये गोळीबार सुरू आहे। या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमा भागातले नागरिक धास्तावले आहेत। सिने अभिनेता अक्षय कुमारनं सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। अक्षयनं जम्मूमध्ये जाऊन सैनिकांची भेट घेतली। यावेळी सीमेवर लढताना प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अक्षय कुमार यांनी श्रद्धांजली वाहिली। देशाचं संरक्षण करणारे जवान हेच खरे भारताचे हिरो असल्याच्या भावना यावेळी अक्षय कुमारनं व्यक्त केल्या। तसंच जवानांसाठी एक मोबाईल ॲप असावं असंही खिलाडीनं सुचवलं। तो माइक दीजिए, मैं लगा देता हूँ। दीजिए माइक। यानी कि फिल्मों का हीरो दीजिए, वही बढ़िया। आप लोग सब रियल हीरो हैं। मैं तो नकली बंदूकों से खेलता हूँ, उनका इस्तेमाल करता हूँ। आप असली बंदूकों से खेलते हैं, उसे इस्तेमाल करते हैं। मेरा जिगरा इतना है, आप लोगों का जिगरा उतना बड़ा है। भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यासाठी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 58,66,000 रुपये देण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिली आहे। त्यामुळे राजकोटमध्ये होणाऱ्या उद्याच्या सामन्यावरचं संकट तूर्तास टळलंय। लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्याशिवाय राज्यातल्या क्रिकेट संघटनांना निधी देण्यास मनाई करण्यात आली होती। त्यामुळे उद्याच्या सामन्यासाठी निधी देण्यास अडचण निर्माण झाली होती। त्यामुळे उद्याच्या सामन्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार होती। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या चिंचपाडा आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश आजार आणि तापाची साथ पसरली आहे। आतापर्यंत या तापामुळे 2 जणांचा मृत्यू झाला। डेंग्यू मलेरिया सदृश आजारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। इतक्या चिंचपाडा इथं डेंग्यू आजाराचे 15 रुग्ण आढळलेत। या रुग्णांवर सुरत, नाशिक, धुळे, बारडोली इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जिल्हा प्रशासनानं याची दखल घेऊन आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होती आहे। शिक्षण, पुरोगामी विचार, स्त्री पुरुष समानता या गोष्टी केवळ बोलण्यातच येतात, परंतु जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा पुरुष मात्र मागे हटताना दिसतात। मुंबईमध्ये पुरुष नसबंदीचा आलेख वाढण्याऐवजी कमी होत चाललाय। मुंबईचा विचार केला तर 2008-9 साली 4,661 जणांनी नसबंदी करून घेतलेली होती। त्यानंतर 2015-16 मध्ये 810 पुरुषांनी नसबंदी करून घेतली, तर 2016-17 मध्ये आतापर्यंत 354 पुरुषांनी नसबंदी करून घेतली। ही आकडेवारी पाहिली तर मुंबईमध्ये नसबंदी करून घेणाऱ्यांचं प्रमाण हे वर्षागणिक वाढण्याऐवजी कमी होत असल्याचं दिसून येते। जे नक्कीच विचार करायला लावणारं आहे। राज्यातील सर्वच तलाठ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर 1 दिवसाचं आंदोलन केलं। रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच तहसील कार्यालयांबाहेर आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारनं ऑनलाईन सातबारा संकल्पना काढली खरी, सर्वसामान्य नागरिकांना सातबारा द्यायचा आहे, मात्र ते देण्यासाठी तलाठ्यांकडे नेटची सुविधाच नसेल तर सातबारा द्यायचा कुठून असा सवाल तलाठ्यांनी विचारलाय। तसंच तलाठी संघटनांच्या विविध मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत। त्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात या मागणीसाठी तलाठी संघटनांनी हे आंदोलन केलं। संपूर्ण ग्रामीण भागातले तलाठी कार्यालय बंद होती। सरकारने याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तलाठी संघटनांनी दिलाय। नंदुरबारमधल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड लुटणाऱ्या 9 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। मौज मस्तीसाठी या तरुणांना हा कट रचल्याचं उघड झालंय।
व्यापारी नवल किशोर जीवनमल राठी हे उधारी वसूल करून मोटरसायकलवरून नंदुरबारकडे येत होते आणि त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या 3 तरुणांनी त्यांच्या बॅगेतले 1,22,000 रुपये लांबवले. नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वसलाय, त्यामुळे या भागातले व्यापारी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येतात. या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याच्या अनेक घटना घडत असतात. त्यामुळे या चोरट्यांना जेरबंद करण्याचं आव्हान पोलिसांपुढे होतं. अमेरिकेत पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुढच्या काही तासात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी हिलरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रम्प यांचा फैसला होणार आहे. प्रत्येक जण निकालाबाबत आपापले कयास लावतात. क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवर सट्टेबाजारही गरम झालाय. त्यातच चेन्नईमध्ये चाणक्य माशानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचं भाकीत वर्तवलंय. भारत आणि इंग्लंड सिरीजमधल्या पहिल्या टेस्टवर जरी संकट ओढवलं असलं तरी यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी दोन्ही टीम्सला शुभेच्छा दिल्या. ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे या सध्या भारतीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदी आणि थेरेसा यांनी भारत आणि इंग्लंड क्रिकेट टीमला सिरीजसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबईत एका नव्या गिनीज रेकॉर्डची नोंद झाली आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जिओ गार्डन इथं हजारो महिलांनी 60 सेकंद ॲब्डोमिनल प्लँक पोझिशन सादर केली. हा पोटाच्या व्यायामाचा एक प्रकार आहे. एका स्पोर्ट्स कंपनीनं आयोजित केलेल्या या इव्हेंटमध्ये ऑलिम्पिक मेडलिस्ट साक्षी मलिक, आंतरराष्ट्रीय मॉडेल कारा जेलिवेन्स, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, काल्की कोचिन, मॉडेल उज्ज्वला राऊत सहभागी झाल्या होत्या. क्रीडा एक असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये विशेषतः युवा वर्गाची ऊर्जा योग्यरित्या वापरली जाते. लहान मुलांची आणि युवकांची ऊर्जा योग्य मार्गाकडे कशी वळवता येईल यासाठी व्हॉलीबॉल कोच जमशेद फारुखी प्रयत्न करतात. व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या मुलांना ते व्हॉलीबॉलद्वारे व्यसनमुक्त करण्यासाठी झटतात. फारुखी यांनी व्यसनांच्या आहारी गेलेल्या मुलांचा शोध घेतला आणि त्यांना व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामुळे या मुलांची ऊर्जा आता योग्य ठिकाणी वापरली जात आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतनं सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. कविताला क दर्जाची नोकरी दिल्यानं ती नाराज झाली आहे. इतर खेळाडूंना अ दर्जाची नोकरी देण्यात आली आहे, मात्र कविताला क दर्जाची नोकरी देण्यात आल्यानं ती नाराज आहे. देशासाठी खेळत असल्यानं पदवी घेऊ शकले नाही अशी खंत कवितानं व्यक्त केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.